कोल्हापुरातील कागल तालुक्यातील करंजीवणे गावातील स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। जोरदार वाऱ्यात स्मशानभूमीचे पत्र्याचं छप्पर उडून गेल्यानंतरही त्याची दुरुस्ती न झाल्यानं पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना अक्षरशः चितेवर पत्रे ठेवून अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली। नुकत्याच एका महिलेच्या निधनानंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आला। त्यावेळी पाऊस सुरू असल्यानं चिता वारंवार भिजत होती। अखेर गावातून पत्रे आणून चितेवर आडोसा करण्यात आला आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले। मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देतानाही अशा असहाय्य परिस्थितीला सामोरं जावं लागल्यानं उपस्थितांचे डोळे पाणावले। या घटनेनं प्रशासनाच्या उदासीनतेचा कळस गाठल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे। ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। कागल तालुक्यातील करंजीवणे गावातील स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। स्मशानभूमीवरील पत्रे काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे उडून गेल्यानं अंत्यसंस्कारासाठी कोणतेही संरक्षण उरलेलं नाही। परिणामी पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना चक्क गावातून पत्रे आणून चितेवर ठेवत अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। या प्रकारामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। मिळालेल्या माहितीनुसार करंजीवणे येथे एका महिलेचे निधन झाल्यानंतर तिच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला। त्यावेळी पाऊस सुरू असल्यानं अंत्यसंस्कार करण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या। अखेर गावातून पत्रे आणून ते चितेवर ठेवण्यात आले आणि त्यानंतर मृतदेहाला अग्नी देण्यात आला। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार स्मशानभूमीवरील पत्रे उडून गेल्यानंतरही त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही। त्यामुळे प्रत्येक वेळी पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। मृत व्यक्तीला अखेरचा निरोप देतानाही अशा गैरसोयींचा सामना करावा लागत असल्यानं नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध केलाय। करंजीवणे गावातील स्मशानभूमीची अशी दुरावस्था असल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्मशानभूमीचे छप्पर तातडीनं दुरुस्त करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवींसह सर्जेराव भाट।